त्या अभिप्रायाने म्हटलं. देवाधिकाचे शरीर पापुण्याधीन नाही. तुमचे आमचे शरीर भूतकार्य आहे, देवाचे शरीर मायाकार्य आहे. त्यांना आमचा काय नाही. तर मला आम्हाला म्हणून देवाधिकाच्या शरीराने काय म्हटलेलं आहे, ब्रह्मरूपता. त्याने शंका केली पुन्हा. तेव्हा ब्रह्माच्या प्रत्यक्षाविषयी शंका वाचलं. ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाविषयी शंका. आता शिष्य पूर्वी केलेली शंका पुन्हा विचारतो. महाराज, साधू व असाधू पुरुषास दुःख देणारे अनंत उत्तम गुणांचे निधान, श्यामसुंदर हस्तपादादी अवयववान अशा शरीराचे अविक्रिय निर्गुण निरावयव अशा शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होणार नाही. म्हणून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही होणार आहे. कारण निर्गुण निराकार वगैरे असे आहे, पण शरीर हे साकार आहे. व विरोधी धर्म असल्यामुळे त्यांच्या शरीराला ब्रह्म म्हणता येणार नाही. शंका शिष्याची शंका आहे. मग त्यांना ब्रह्म का म्हटलं ते कर्माने सांगायचे पुढे. कारण ब्रह्म निर्गुण असल्यामुळे इंद्रियांचा संयोग होणे शक्य नाही आणि इंद्रिय संयोगा वाचून तर ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. फार झाले तर वेदवाक्यापासून ब्रह्माचे परोक्ष ज्ञान होईल, पण त्या परोक्ष ज्ञानापासून संसार निवृत्तीस काही उपयोग नाही. मग झालं असतं कोणतं ज्ञान होईल? रामचंद्र वगैरे शरीराचं झालं असतं परोक्ष ज्ञान होईल. कोणचं? अपरोक्ष ज्ञान होणार नाही अशी शिष्याने शंका केली आहे. कारण ज्ञान होण्याकरता इंद्रिय संबंध असावा लागतो. आणि निर्गुण असल्यामुळे इंद्रियाचा संबंध होत नाही, म्हणून त्यांना ब्रह्मरूपता म्हणता येत नाही. बरं का? शिष्याची शंका ते सांगितलं ना, मध्यस्थी होतं तर म्हणलं शरीरालाच काय म्हणून टाका, ब्रह्म म्हणून टाका. शरीरालाच ब्रह्म म्हणता येत नाही. तुमचे कार्य आहे. नाही, देवादिकाचे शरीराचे माया कार्य आहे आणि तुमचे आमचे शरीर भूतकार्य आहेत, मायाचा विग्रह आहे. पुढे याकरिता ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान कसे होणार ते कृपा करून सांगा. ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाची सिद्धी. श्री गुरु. प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंध. थोडं मग त्याची शंका आहे. ब्रह्माचं किती जरी झालं तर ब्रह्माची इंद्रियाचा संबंध नाही, त्याच्यामुळे ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही अशी शंका कोणाची? वाद्याची नाही. कोणाची? शिष्याची शंका आहे ना. काय मोठं भरपूर दिलं आहे ना. ब्रह्माचा प्रत्यक्ष होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी इंद्रियाचा संबंध जाऊ शकत नाही. बिना वृत्तीचा संबंध आल्याशिवाय काय होऊ शकत नाही. ब्रह्म हे सगुण आहे का निर्गुण आहे? निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी वृत्तीचा संबंध कसा आहे? तिथं आकाशापेक्षाही सुद्धा व्यापक आहे की तिथे इंद्रियाचा संबंध होऊ शकत. म्हणून आलं लक्षामध्ये, निर्गुण ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही. जरी शरीर आहे ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही, कारण ब्रह्म हे निर्गुण आहे. ही शंका आहे. ब्रह्म जर सगुण असतं तर संबंध आला असता, पण ब्रह्म हे निर्गुण आहे. वर्ण मागे बरं झालं आहे की नाही रूप वर्ण. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी रूप नाही, गुण नाही, काही नाही. आणि सगुणाच्या ठिकाणी मात्र सगळं आहे ना. आपण सगुणाचं वर्णन करत नाही का? सुंदरच ध्यान हे कशाचं वर्णन आहे?
सुंदरतेचे आणि कशाचं वर्णन आहे? सगुणाचं आहे. कारण त्याला काही रूप आहे पुढे आहे का नाही, काही हात आहे पाय आहे वगैरे. ब्रह्माला रूप नाही, हात नाही, पाय नाही, काही नाही. वृत्तीचा संबंध नाही म्हणून ब्रह्माचं, निर्गुण ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही, प्रत्यक्ष होऊ शकत नाही अशी शिष्याची शंका. ते बाजूला दिलेली आहे. ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाची सिद्धी आहे का नाही? वाचा की आता श्री गुरु काय म्हणा. श्री गुरु, प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंधानेच होते हेच अगोदर खरे नाही. आपल्याला खंडन करायचं. इंद्रिय संबंध असला तरच प्रत्यक्ष ज्ञान होते. एरवी होऊ शकत नाही असं म्हणता येत. का म्हणता येत नाही? ते शब्दाने ज्ञान होते. कशाने होते? हे पहा, आहे का नाही? तत्त्वमसी हे शब्द आहे ना, मग त्याचा काय संबंध आहे? मग शब्दाने ज्ञान होऊ शकते की? शब्दाचा संबंध येऊ शकत नाही. त्या शब्दात तत्त्वमसी महावाक्य आहे. पण सत्यम ज्ञानम ब्रह्म अनंतम ब्रह्म शब्दाचीच आहे का? वृत्तीचा काय संबंध आहे तो का? पुढे विषयांचे आणि अंतःकरण वृत्तीचे एकदेश स्थितत्व हे प्रत्यक्षास कारण आहे. हे तुम्हाला मागे येऊन गेलं की प्रत्यक्ष ज्ञान केव्हा होत असते? वृत्तीचा आणि विषयाचा कळायला पाहिजे, तर प्रत्यक्ष काय होते. हे बघ, आपल्याला साखर किंवा गोड लागते पाहून का? मग वृत्तीचा कळायला पाहिजे, संबंध आला पाहिजे. वृत्ती नाही का? जोपर्यंत दिव्याचा संबंध येत नाही तोपर्यंत साखर काय होत नाही. साखर गोड नाही का? गोड होण्याकरता वृत्तीचा संबंध यावा लागतो, आहे का रे? जोपर्यंत वृत्तीचा प्रयत्न इथे बसलेले आहे, तर दुसरं काही चिंतन करत असेल तर बुवा काय सांगतो तुम्हाला ऐकायला येतं का? कारण वृत्तीचा काय नाही संबंध आहे का तिथे? वृत्तीच्या संबंधाशिवाय ज्ञान होऊ शकत नाही का? किती एखादा बाबा यंत्रणे वाजू द्या, तुमची वृत्ती जर ह्याच्यात गंगली असेल, हे बघ खूप कीर्तन चांगलं चाललेलं आहे, झोप लागली एका माणसाला, काय लागली? मग कीर्तन ऐकायला का? कधी कधी समोरचाच माणूस झोपा का? वक्त्याच्या समोरचा माणूस काय काढतो? झोप काढतो का? म्हणला झालं का बोई जागा होतो का? झोपेमध्ये ज्ञान का होत नाही? वृत्तीचा संबंध आहे. वृत्ती का झाली आपल्या कर्मात कधी आहे? झोपेतल्या माणसाला कुठं? ते राम मंदिरात कीर्तन, आणि मग ते राम म्हणजे नवमीचं कीर्तन, राम जन्माच्या वेळेला खूप वाजंत्री. एक शेतकरी माणूस शेतातून काम करून आला होता बा, राम जन्म म्हणून आपल्या देवळात गेला. थकल्यामुळे त्याला काय लागले? झोप लागली. आणि इकडे रामजन्म चाललेला आहे, आणि ते माहेश्वरी लोकांचा रामजन्म खूप जोर जोरात ठोकायचे बघा, ते जळाराम बाबाच्या सारखं जोर जोरात. मग पुढे सगळं झाल्यानंतर प्रसाद वाटायला गेला. मग याला हा झोपला होता, त्याला सांगितलं, म्हटलं उठवलं, अरे प्रसाद घे. तो म्हणाला रामजन्म झाला का? इतके आणखी तुमचे वाद्य बरं फुटेपर्यंत ठोकले की मृदंग नामकं, तरी याला आणखी कोणतं ज्ञान झालं नाही. का झालं नाही? वृत्तीचा काय नाही.
मग कशाचा संबंध यावा लागतो? एखादा पोरगा असतो ना, कधी कधी दुपारी 2 वाजताचा पाठ असल्यामुळे तुम्हाला नाही, नुकताच जेवण करून आलेला असतो मधुकरीचा, कठीण विषय, मग त्याला लागतं झोप. पाठ जरी संपून गेला तरी तुमचं केव्हा सुरू होणार? वृत्तीचा काय यावं लागतं संबंध पुढे. हे मागे सांगितले आहे त्याचे स्मरण नाही असे वाटते. मागच्या वेळेला सांगितलं ना, प्रत्यक्ष होण्याकरता वृत्तीचा विषयाचा संबंध यावा लागतो पुढे. वृत्तीचा आणि विषयाचा संबंध इंद्रियांच्या साह्याने हो अथवा त्यांच्या साह्या वाचून हो, तो वृत्तीचा संबंध प्रत्यक्ष ज्ञानास हेतू आहे. म्हणून वृत्तीचा संबंध हा ज्ञानाला हेतू आहे. जोपर्यंत वृत्तीचा संबंध होत नाही तोपर्यंत ज्ञान होत नाही. आहे का? कोणत्याही इंद्रियाचा तसंच आहे, एकाच इंद्रियाचं आहे असं नव्हे. ते तुकोबाराची गोष्ट सांगतात ना, मग ते जिजाबाईने खीर केली होती. आज एकादशी आहे पण ऐकायला काय हरकत आहे. आणि तुकोबाराने भरपूर खीर खाल्ली आणि तिच्या भावाने काय केले नाही, खाल्लीच नाही बघा. मग ते जिजाबाईला फार वाईट वाटलं. म्हणलं आपल्या भावाकरता खीर केली, भावाने खाल्लीच नाही आणि यजमानाने अर्ध भांडा निकाऊ करून टाकलं. मग तिला वाटलं, म्हणलं असं का झालं. मग ती जेवायला बसली. त्या खिरीमध्ये काय नव्हती, साखर नव्हती बा. म्हणलं म्हणूनच माझ्या भावाने काय खाल्ली नाही, खीर खाल्ली नाही. बिना साखरेची खीर कुठं आवडत असते का? पण म्हटलं आपल्या यजमानाने खाल्ली ना, कोणी वाटीवर घातली की अर्ध भांड. कधी प्रसंग येत नाही, आला प्रसंग. मग जिजाबाईने विचारलं, म्हणलं एकटी खीर खाल्ली तुम्ही, म्हणायला लागले तुम्हाला ती फिकी होती असं माहिती असताना देखील तुम्ही का सांगितलं नाही त्याच्यात साखर नाही म्हणून. मग तुकोबाराने काय उत्तर दिलं? तुकोबाराने काय उत्तर दिलं? काय खातो आम्ही कसं आहे सांगा तुम्ही. खीर नाही तर साखर नाही, आलं का लक्षामध्ये? याचं ज्ञान कुठं येतं ना? काय खातो आम्ही ते का आपल्यासारखं आहे का? आपल्यासारखं असता तर वाटी धरून फेकून द्यायची. बिन साखरेची खीर वाटतो का? वृत्तीचा काय यावा लागतो? वृत्तीचा संबंध नसेल तरी ज्ञान होऊ शकत नाही पुढे. केवळ इंद्रियांचा संबंध प्रत्यक्ष ज्ञानास हेतू नाही. शरीराहून बाह्य पदार्थाशी वृत्तीचा संबंध होण्यास चक्षुरादी इंद्रियांची जरुरी लागते. पण शरीराच्या आत उत्पन्न होणारे सुखदुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंधा वाचूनही होते, ही अनुभव सिद्ध आहे. हे आपलं सुखदुःखाचं ज्ञान कशामुळे होते? तिथे काही इंद्रियाचा संबंध आहे का? इंद्रिय संबंध वाचून सुद्धा ज्ञान होते सांगायचं आहे. इंद्रिय संबंध नाही ज्ञान होते आणि इंद्रिय संबंध वाचून सुद्धा काय होते? ज्ञान होते. हे पहा, दवा आहे, तिथे काय इंद्रियाचा काय संबंध आहे? सुखदुःखाचं ज्ञान, तिथे काय इंद्रियाचा संबंध आहे? तरी सुद्धा आपल्याला सुखदुःखाचं काय होतं? ज्ञान होते. इंद्रिय संबंध वाचून सुद्धा ज्ञान होते पुढे. कोठे कोठे वृत्तीचा विषयाशी संबंध शब्दानेही होतो. ज्याप्रमाणे दशम तू आहेस या शब्दाने दशम जो स्वतः आपण त्या आपणाशी संबंध होऊन वृत्ती दशमाकार होते. दवा आहे तर वृत्तीचा संबंध नाही, शब्दाशी कुठे संबंध असतो का? तरी आपल्याला ज्ञान होते ना. दवा आहे म्हणजे तुमची गोष्ट केली तिथं. पहिल्या तरंगात सांगितलं नाही का?
दर्दीत 9-10 माणसं यात्रेला निघाले. त्याच्यातला एक का झाला, हरवला. मेला नाही, बुडला. तर मेला असताच पुन्हा आलाच नसता. मेला माणूस कुठे येत असतो का, बुडाला. बरं का, या लोकांना असं वाटलं काय झालं, मेलाच. मग त्रस्त माणसाने विचारलं, म्हणलं का तुम्ही रडता का? आम्ही 10 जण होतो आणि नदीच्या पलीकडे पूर आल्यामुळे म्हणायला लागले आम्ही यायला लागलो. त्याच्यातला आमच्यातला एक काय झाला, बुडाला म्हणाला. मग त्यांनी पाहिलं होतं, ते मोजणारे लोक होते ना, ते कसे मोजायचे? मग आपल्याला काय करायचे? सोडून दे. इतके वरचा मजला सगळा काय होता, रिकामा होता. आपल्याला सोडून मोजायची तर 9 भरायची किती. निश्चय कसा केला, 10वा काय झाला, मेला. मग रडायला सुरुवात. मग त्रस्त माणसाने काय सांगितलं, 10वा आहे. काय सांगितलं? मग मला कुठं आहे 10वा? कोणी कुठे झाडावर चढून वाचला का? म्हणजे सगळे रांगेने उभे केले. प्रत्येकाला सांगितलं बरोबर 1, 2, 3 असं काय करा. मग कोणावर पाळी आली, डाव्यावर. एक थोप काढून मार दिला. मला तोच कोण आहे, हे कोणतं ज्ञान झालं? आणि 10वा आहे तसं आहे, ब्रह्म आहे कोणतं ज्ञान, आणि तोच 10वा आहे. इंद्रिय संबंधा वाचून सुद्धा ज्ञान होते पुढे. म्हणून शब्दजन्य दशमाचे ज्ञानही प्रत्यक्ष होते. त्याचप्रमाणे प्रमात्याचे अंतःकरण भागात अनुकूल किंवा प्रतिकूल विषय पाहून किंवा ऐकून प्रथम सुखदुःख उत्पन्न होते. त्याच क्षणी अंतःकरणाची वृत्ती सुखदुःखाकार होते. हे बघ, अनुकूल पदार्थ पाहिला तर काय होत असते, अनुकूल पदार्थ पाहिला तर काय होते, सुख होते. आणि प्रतिकूल पदार्थ पाहिला तर काय करे. बासुंदी वाढायला आणली तर एकादशीला चालते की बासुंदी, पुरणाची पोळी नाही चालत, द्वादशीला चालते. काय करे, बासुंदी वाढायला आला तर अनुकूल आहे तिथे, वाढा वाढा. मला अजून 2 भरला नाही, 2 भरून पाहिजे. आणि कारल्याची भाजी आली तर पुढे झाला. कारल्याची भाजी कशी आहे, प्रतिकूल आहे. एका माणसाचा नियम होता बघा, जेवायच्या वेळेला बोलायचं नाही आणि पानात काय करायचं नाही, टाकायचं नाही, उष्ट टाकायचं नाही. जेवायला बसलं बघा, भाजी कशाची होती, कारल्याची होती का. आता पानात तर काय करायचं नाही, उष्ट टाकायचं नाही. आणि जेवते वेळी काय करायचं नाही. म्हणून पहिला सपाटा कशावर आला तरी कारल्याच्या भाजीला लावला. म्हणलं नाहीतरी आपल्याला खावाच लागणार आहे. ते बाईने त्याच्याकडे लक्ष घेतलं, बाकीचे सगळे पदार्थ सोडले आणि कोणत्या पदार्थावर सपाटा लावला. म्हणलं बाकीचं कांना का आवडेना, पण कारला आवडलं यांना. म्हणून बाईने काय केलं, पुन्हा काढा वाढण्याकरता आणला. आता याचा मौन बघा, वाढू नका असं म्हणता येत. बाईने काय केलं बघा, पालतं भांडच पालतं करून टाकलं. मग आता बोलायचं नाही ना, बोलायचं असतं तर 10-5 शिव्या दिले असते. कशा करता सांगितलं, तेव्हा अनुकूलापासून सुख, प्रतिकूलापासून दुःख.
सुख आणि दुःख हे धर्म कोणाचे? अंतःकरणाचे. तुम्हाला मागे गेलं की सुख आणि दुःख हे अंतःकरणाचे धर्म आहे. तिथं कुठं शब्दाचा संबंध नाही. संबंध वाचूनही सुद्धा सुख दुःखाचं काय होते? ज्ञान होते. पुढे कारण सुख किंवा दुःख हे विषय अंतःकरणात उत्पन्न होतात, म्हणून अंतःकरण वृत्तीचे आणि सुखदुःखाचे एकदेश स्थितत्व सहजच आहे. पुन्हा वाचा. कारण सुख किंवा दुःख हे विषय अंतःकरणात उत्पन्न होतात, म्हणून अंतःकरण वृत्तीचे आणि सुखदुःखाचे एकदेश स्थितत्व सहजच आहे. सहज आहे की वृत्तीचं काय? कारण सुख दुःख हे कुठं उत्पन्न होतात? अंतःकरणात. सुख आणि धर्म हा कोणाचा आहे? अंतःकरणाचा आहे. अंतःकरणामध्ये येतं ते. अंतःकर जर त्या ठिकाणी हे असेल तर ज्ञान होत नाही. सुख दुःख हे धर्म कोणाचे आहे? 5 इंद्रियाचे आहे का? शब्द स्पर्श रूप रस आणि सुख दुःख कोणाचे आहे? अंतःकरणाचे धर्म. आणि अंतःकरणामध्ये सहज आहे. पुढे याकरिता सुखदुःखाच्या प्रत्यक्ष ज्ञानास इंद्रियांची जरुरी नाही. म्हणून सुख दुःखाच्या ज्ञानाकरता प्रत्यक्ष होण्याकरता इंद्रियाची काय नाही? जरुरी नाही. तिथं कशाला इंद्रियाची जरुरी आहे? ते सुख आणि दुःख हे एक देशाची म्हणजे अंतःकरणाचे धर्म असल्यामुळे धर्म हा धर्मीला सोडून राहत नसतं. आहे का रे? गोड लागणे हा साखरेचा काय आहे? मग गोडी हे साखरेला सोडून काय होत नाही, कारण त्याचा तो स्वभाव आहे. काय आहे? त्याप्रमाणे सुख दुःख हे अंतःकरणाचे काय आहे? पण ते अंतःकरणाला सोडून राहत नाही. एक देश स्थितत्व आहे. इंद्रिय संबंध वाचून सुद्धा तुम्हाला आम्हाला सुख दुःखाचं काय होते? ज्ञान होते. पुढे आता सुखदुःखाची स्मृती होते तेव्हा अंतःकरणात सुखदुःखे नसतात. फक्त पूर्वी अनुभविलेल्या सुखदुःखाच्या संस्कारापासून स्मृती उत्पन्न होते. आता स्मृती ज्ञान पूर्वीच्या आणि संस्कारापासून स्मृती होते. हे बाई एखादी बाई आहे आणि तिला जरा एखादा आपल्या मुलासारखा मुलगा दिसला तर तिला आपल्या मुलाची काय होते? आहे का? जरा स्मृती ज्ञान म्हणतात. आपण कल्पना करा, कधीतरी रानामध्ये वाघ पाहिला आणि पुढे खोलीत बसला तर कालांतराने त्याची काय होते? स्मृती होते. स्मृती ज्ञान आहे का? तुम्हाला ज्ञान झालं ना? काय झालं? हे मोबाईलवरून काय होते? स्मृती ज्ञान होते का नाही? मग स्मृती ज्ञान म्हणतात. पुढे त्या स्मृतीज्ञानाकार अंतःकरणाची वृत्ती होते, सुखदुःखाकार होत नाही. म्हणून सुखदुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. म्हणून सुख आणि दुःखाचं स्मृतीच्या पासून सुख दुःखाचं ज्ञान का होत नाही? हे बाबा रानामधला वाघ पाहिला, तुम्हाला सुख झालं का दुःख झालं? नाही सांगता येत. अरे वाघ पाहून कुठं सुख होत असते का? मग काय होतंय? हे 2-3 प्राणी असे आहे की त्याच्यापासून साप पाहिला की माणसाला कुठं सुख होत असते का? नाही. कल्पना करा. पण आता कल्पना करा, एखाद्या बाईने रानामध्ये काय पाहिला? वाघ पाहिला आणि पुढे मग 1-2 महिन्यांनी त्याचं स्मरण झालं. कुठे? खोलीमध्ये बसले असताना. आता रानातल्या वाघापासून काय झालं होतं? दुःख. आता खोलीमध्ये बसलेलं आहे ना, आणि त्या वाघाची काय झाली? झाला आठवण झाली. आता दुःख होते का? नाही का? आठवणीनं पुढे दुःख होत असते का? मग सुख आलं का? सुख आणि दुःख संबंध नसताना सुद्धा होऊ शकतात. इंद्रियाच्या संबंधाची काही आवश्यकता नाही. पुढे शिष्य, कोणास पुत्र मरणाचे स्मरण झाले तर दुःख होते, ते का व्हावे? आता कोणाचा पुन्हा शिष्य, कोणास पुत्र मरणाचे स्मरण झाले तर दुःख होते,
ते का व्हावे? मग कोणाला कशाचं दुःख, जर दुःख होत नाही असं जर म्हणता तुम्ही, काय म्हणता? रानातला वाघ पाहून माणसाला दुःख झालं होतं, खोलीत बसल्यानंतर आता स्मरण झालं तर दुःख होत नाही. मला न्याय लागू शकत नाही. एखाद्या माणसाचा मुलगा वारला, कोण वारला, मग त्याला काय झालं? बरं, पुढे 15-20 दिवसांनी त्याची आठवण झाली कोणाची, तरी त्याला काय होते? मग स्मरण आली, आणखी त्याला दुःख का झालं? ही शंकेचा काय प्रश्न. या शंकेचा विचार कधी उद्या. आज कीर्तन आहे ना 6ला, कितीला आहे? मग इथेच थांबा.